हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी अगदी वाटाण्यांपासून खूप नवीन आज अशी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही कधीही केली पण नसेल तर एकदा करून पहा. खूप टेस्टी होती आणि अगदी नवीन रेसिपी आहे ही. इथे गॅस पेटवून घेतला आहे पहा. त्यानंतर आपण पातेल्यामध्ये पाणी टाकून घेतले आणि हे वाटाणे आपल्याला वाफळून घ्यायचेत. म्हणजे 90% आपल्याला हे वाटाणे शिजून घ्यायचेत. पाहू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर इथे साहित्य घेतलेले आहे बघा. लसूण घेतलाय मी, मिरच्या घेतलेल्या आहे आणि अद्रक घेतलेले आहे. आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक वाटून घ्यायचे. अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि त्यानंतर कोथिंबीर पण टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये. कोथिंबीरीच्या काड्या टाकायच्या कारण त्याच्यामध्ये रस भरपूर असतो, विटामिन असतं. तर काड्यांचा वापर फेकून देऊ नका. काड्यांचा वापर इथं भाजीमध्ये तुम्ही करा. भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे. त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे. पाहू शकता. आणि हे छान आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे. तर मैत्रिणींनो पाहू शकता तुम्ही, छान मी बारीक वाटून घेतलेले आहे. आणि त्यानंतर आपले इथे वाटाणे पण शिजले जातात बघा. दोन्ही पण कामं आपली चाललीत. मिक्सरमध्ये हे वाटून घेतले आणि वाटाणे पण आपले छान शिजले जातात. तर वाटाणे आपण पाहूया शिजलेत का म्हणून. पाहू शकता मैत्रिणींनो, वाटाणा आपला छान मस्त 90% शिजलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याचं पाणी काढून घ्यायचं आहे वाटाण्यातलं सर्व. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. खूप छान नवीन रेसिपी आहे, नक्की करून पहा. संपूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो. तर आता आपण काय करायचं, ह्याचं पाणी सर्व आपल्याला काढून घ्यायचे. गॅस बंद केलाय मी. आणि ते वाटाणे परत आपल्याला त्या पातेल्यामध्ये टाकून द्यायचे. पाहू शकता. खूप झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो. सकाळच्या टिफिनला तुम्ही ही आरामशीर करू शकता. आता हे वाटाणे आपल्याला काय करायचे, मॅशरनी छान असे कुचलून घ्यायचेत बघा. आबडदोबड असे आपल्याला हे बारीक करून घ्यायचेत. तुम्ही अशी रेसिपी बनवली आहे का मैत्रिणींनो? मला नक्कीच सांगा. जर बनवली नसेल तर तुम्ही एकदा करून पहा. तर पाहू शकता छान असं आबडदोबड आपलं वाटून झालेलं आहे. हे जाडसरच कुचलून घ्यायचे. आता काय करायचं मैत्रिणींनो, आपल्याला पाहू शकता आबडदोबड हे वाटून झालेलं आहे. तर आता हे साईडला ठेवूया आपण. त्यानंतर आपल्याला इथे गॅस पेटवून घ्यायचा आहे. आणि गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची मैत्रिणींनो. पाहू शकता अशा पद्धतीने. कढई आपली छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मी इथे 2 पळी तेल टाकून घेते. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला इथे जिरं टाकून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही, 1 चमचा मी जिरं टाकून घेणार आहे. जिरं आपलं छान तडतडलं ना, त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायच्यात. त्यानंतर अर्धा 1 चमचा छोटा हळद टाकून घेतली मी. आणि त्यानंतर इथे कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची वाटून घेतलेली, जिरं ते तेलावर आपल्याला टाकून द्यायचे आणि छान हा मसाला परतून घ्यायचा आहे. पाहू शकता अशा पद्धतीने.
1 मिनिट छान मसाला परतून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। त्यानंतर आपल्याला इथे मसाले टाकून घ्यायचे। बेडगी मिरची पावडर कलरची 1 चमचा टाकली मी। किचन किंग मसाला टाकला 1 चमचा। त्यानंतर कांदा मसाला, लसूण कांदा मसाला तो टाकला 1 चमचा। आणि हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे। पाहू शकता अशा पद्धतीने मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मैत्रिणींनो। मसाले छान परतल्याच्या नंतर आपल्याला वाटाणा मॅश केलेला तो टाकून द्यायचा आहे आणि हे छान एकदा परतून घ्यायचे। पाहू शकता असं थोडंसं पाणी टाकून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला आणि एकदा छान मस्त परत एकदा परतून घ्यायचे। आणि आपल्याला जेवढी भाजी करायची मैत्रिणींनो तेवढं आपण पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचे। वाटाण्याची ही आमटी एवढी छान होती ना मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करून पहा। जेवढी आपल्याला आमटी करायची तेवढं ह्याच्यात पाणी टाकायचे आपल्याला। आणि ही आमटी कशी जरा पातळच चांगली लागती, घट्ट नाही चांगली लागत। भातासोबत भाकरीसोबत तुम्ही चुरून खाऊ शकता। त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा। अशी झणझणीत वाटाण्याची आमटी खूप छान होती, नक्की करून पहा। आपल्या भाजीला कलर पण इतका छान आलाय, पाहू शकता तुम्ही। मस्त भाजीला उकळी आली बघा आणि तरी पण खूप छान सुटलेली आहे। तर ही भाजी आपल्याला 2 मिनिटं होऊन द्यायची मैत्रिणींनो। भाजी झाल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट 1 चमचा टाकून घ्यायचा आहे। शेंगदाण्याचा कूट हे भाजून कूट केलेला आहे मैत्रिणींनो। कसं कूट टाकलं ना भाजी छान मिळून येते। कूट टाकून झाल्याच्या नंतर एकदा परत आपल्याला भाजी ही छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने। छान आपली तरी पण आली बघा, खूप मस्त दिसते भाजी अशी झणझणीत। एक मिनिट आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आपल्या भाजीवर आणि मीडियम गॅसवर ही भाजी 1 मिनिट जरा होऊन द्यायची। त्यानंतर झाकण खोलून पाहायचे परत 1 मिनिटांनी आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची परत। भाजी झाल्याच्या नंतर आपल्याला थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची वरून। तर मैत्रिणींनो ही वाटाण्याची भाजी तुम्हाला आमटी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा, छान छान कमेंट करा। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत बाय मैत्रिणींनो।